मित्रांनो नमस्कार. आज मी विवेक शिंदे तुमच्यासाठी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात त्या GM पोर्टल विषयी संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. तर काय आहे एक्झॅक्टली GM, कशा संदर्भात काम करतं, काय डिटेल्स आहेत, कशी प्रोसिजर आहेत. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून GMची बेसिक ओळख करून घेणार आहोत. GM गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, प्रशासकीय यंत्रणेला वस्तू व सेवांची खरेदी करता यावी यासाठी बनविलेला एक प्लॅटफॉर्म. त्याचं नाव आहे GM. यामध्ये फक्त आणि फक्त प्रशासकीय यंत्रणाच खरेदी करू शकतात आणि तुम्ही आणि मी आपण सेलर साईटने म्हणजे वस्तू व सेवा प्रदान करणारे वेंडर विक्रेता या बाजूने आपण रजिस्ट्रेशन करतो. यामध्ये दोन भाग आहेत, बायर आणि सेलर. बायरमध्ये सर्व प्रशासकीय ऑफिसर असतात. सेलरमध्ये तुम्ही आणि मी आपण सर्व वेंडर विक्रेता जे गव्हर्नमेंटला सेवा प्रदान करतो ते या बाजूने रजिस्टर होतो. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगेल, प्रशासकीय यंत्रणेसाठी GM म्हणजे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आहे. कोणत्याही प्रकारची वस्तू व सेवा खरेदी करायची असेल, ती वस्तू व सेवा ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता यावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तयार केलेले पोर्टल, त्याचं नाव आहे GM, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. हे GMचं राजपत्र आहे, गॅझेट आहेत. ज्या दिवशी GM लॉन्च झालं त्या दिवशी गॅझेट तयार होतं. बऱ्यापैकी आपल्या सर्वांना गॅझेट माहिती आहे. त्यानंतर आता सेंट्रलचं गॅझेट आलं म्हटल्यावरती स्टेट गव्हर्नमेंटचा GR पण आला आपला. स्टेट गव्हर्नमेंटच्या GR मध्ये जो 24 ऑगस्ट 2017चा GR आहे त्यामध्ये धडधडीत सांगितलेलं आहे, शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धती धोरणामध्ये सुधारणा. केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलची कार्यपद्धती राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदीसाठी स्वीकृत करण्याबाबत हा GR आलेला आहे. 2017 पासून कंपल्सरी केलेला आहे का प्रत्येक वस्तू व सेवा ही GM पोर्टलवरनं घ्यायची. पण काही ठिकाणी अजून रजिस्ट्रेशन होत आहेत, काही ठिकाणी रजिस्ट्रेशनला अडचणी येतात, प्रॉपर काही ठिकाणी ट्रेनिंग मिळत नाही. त्यामुळे थोडंसं अजून GM वरती वर्किंग जे आहे ते 60-70% चालू झालेलं आहे. काही वेळेस प्रोडक्ट कॅटेगरी अवेलेबल नसतात GM मध्ये, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांना अडचणी येतात. तर एक सरासरी पुढील 1 ते 1.5 वर्षांमध्ये प्रशासकीय यंत्रणा 100% सर्व खरेदी ही GM वरनं करेल. त्यामुळे आपण वेंडर आहात, आपण विक्रेता आहोत, आपल्यालाही आपलं GM वरती अकाउंट उघडणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे, त्याची ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. तर जी विवेकराज सर्व्हिसेस तर्फे ट्रेनिंग दिल्या जाते त्याचे हे कंटेंट आहेत. आम्ही या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला GM रजिस्ट्रेशन कसं करायचं, OEM पॅनल कसा सेट करायचा, सर्व्हिस प्रोव्हायडरचं कसं रजिस्ट्रेशन करायचं, ट्रेडिंगचं कसं रजिस्ट्रेशन करायचं, मॅन्युफॅक्चरर आहेत ते कसे रजिस्टर करणार हे समजून सांगतो. रिसेलर कसा सेटअप असतो, OEM पॅनल कसा सेट करायचा हे शिकवतो. डॅशबोर्ड, ऑल अकाउंट सेटअप, कॉशन मनी पेमेंट, प्रोडक्टचे इन्फॉर्मेशन, कॅटलॉग प्रोडक्ट काय असतं, कस्टम प्रोडक्ट काय असतं, Q1, Q2, Q3, Q4 हे प्रोडक्ट काय असतात, कशा प्रकारे आपण आपली स्वतःची वस्तू किंवा सेवा ही अपलोड केली पाहिजे, प्रोडक्ट हा अपलोड केला पाहिजे. वस्तू, सेवा, प्रोडक्ट आपले कसे अपलोड होतात, टेंडर आपण कसे सर्च करतो, टेंडर सर्च केल्यानंतर टेंडर प्रिपेअर कसे करतो, रेटशीट कशी तयार करतो, टेंडर पार्टिसिपेट कसं करतो. त्यानंतर टेंडर ओपनिंगचे काय डिटेल्स असतात,
पेमेंट ट्रान्झॅक्शन कसे असतात, EMD कशी पेड करावी लागते आपल्याला, एक्झम्पशन कसं घेता येतं. जसं MSC एंटरप्राइजेस असेल, मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, वुमेन एंटरप्रॉवर असेल, शेड्यूल कास्ट कॅटेगरी असेल, तर यांना एक्झम्पशन कसं मिळवता येतं. यांना फी भरायची आवश्यकता नसते. मग ते कशा प्रकारे एक्झम्पशन घेतात. तर हे सर्व डिटेल्स आपण या कोर्समध्ये कव्हर करतो. त्यानंतर रिव्हर्स ऑक्शन. रिव्हर्स ऑक्शन काय आहेत, कशा प्रकारे रिव्हर्स ऑक्शन केलं जातं, प्रोडक्ट कसा कम्पेअर होतो, L1 कशी खरेदी होते, डायरेक्ट परचेस करून कशी खरेदी होते, प्रोडक्टचं कम्पॅरिझन कसं होतं. तर हे सर्व पूर्ण माहिती या ठिकाणी आपण या कोर्समध्ये तुम्हाला देत असतो. कोर्स हा ऑनलाईन आहे मित्रांनो, प्रॅक्टिकल स्वरूपात पण अवेलेबल आहेत. बोथ ऑप्शन आहेत कोर्ससाठी. आणि 24/7 आमचा टेक्निकल टीमचा सपोर्ट असतो एनिडेक्सवरती, टीमव्ह्यूअरवरती. त्यानंतर थोडीशी आता एक GM विषयी बेसिक माहिती जाणून घेऊया. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे आपल्या सर्वांना माहिती आहे का किती बदल झाला ऑनलाईन आल्यामुळे. त्याचप्रकारे सेम इथे पण आहेत का कॅशलेस, कॉन्टॅक्टलेस आणि पेपरलेस कारभार झालात. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आपणही उपयोग नक्कीच घ्यायला हवा. त्यानंतर एक खरेदीची ऑप्शन आहेत का GM वरती खरेदी कशा प्रकारे होते. तर सर्वात पहिले आहे 1 रुपयापासून 50,000 रुपयांपर्यंत. जर आपली वस्तू व सेवा ही 1 रुपयांपासून 50,000 रुपयापर्यंत असेल, आपण आपला प्रोडक्ट ॲड केलेला असेल, तर या ठिकाणी आपण 1 रुपयापासून 50,000 पर्यंत डायरेक्ट ऑर्डर प्राप्त करू शकतो. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे L1 परचेस. 50,000पासून 10 लाख रुपयांपर्यंत जर आपली वस्तू व सेवा उच्च स्पेसिफिकेशन, तांत्रिक गुणवत्ता व कमीत कमी रेटमध्ये जर अवेलेबल असेल GM वरती, तर कंपॅरिझन पद्धतीने 3 प्रोडक्ट बरोबर कंपेअर करून 10 लाखांपर्यंतची ऑर्डर आपण घेऊ शकतो. त्यानंतर आहे पुश बटन प्रोक्युरमेंट. 5 लाखांपर्यंत कंपेअर करून PBP नोटीसद्वारे खरेदी करता येते. थोडक्यात ऑनलाईन कोटेशन मागवता येतात. त्यासाठी GM वरती आपला प्रोडक्ट हा अपलोड पाहिजे. नंतर बिल्ड टू RA टेंडर होतात, रिव्हर्स ऑक्शन होतात. टेंडर कसे असतात, कसे प्रिपेअर करायचे, रिव्हर्स ऑक्शन कसं होतं हे आपण बघतो. त्यानंतर PSC प्रोक्युरमेंट ऑफ स्पेसिफाय प्रोडक्ट ॲज पर रिक्वायरमेंट. मला ब्रँडेडच वस्तू घ्यायची, मला डेलचाच लॅपटॉप घ्यायचा, याला म्हणतात पॅक आयटम बिड्स, त्याला पण करता येतात. त्यानंतर कस्टम आणि BOQ बिड्स. स्टेट गव्हर्नमेंटने आता कस्टम आणि BOQ बिड्स क्लोज केलेले आहेत, बंद केलेले आहेत. पण सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू चालू आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचे जे बिड्स आहेत ते बिड्स करंटली चालू आहेत. ही आहे खरेदीची पद्धत. या प्रकारे GM पोर्टलवरती खरेदी ही होत असते. यामध्ये खरेदी पद्धत प्रशासकीय यंत्रणा करते. आपण आपली वस्तू व सेवा त्या दर्जामध्ये, त्या क्वालिटीमध्ये जर येत असेल, तर आपणही या ठिकाणी आपली वस्तू व सेवा GM पोर्टलद्वारे प्रशासकीय यंत्रणेला सेल करू शकतो. त्यानंतर आपल्याला या पोर्टलवर ॲडव्हान्टेज काय काय आहेत, तर डायरेक्ट ॲक्सेस टू ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. आपण सर्व प्रशासकीय यंत्रणांना ॲक्सेस घेऊ शकतो, तिथे काम करू शकतो. एका क्लिकवरती सर्व भारतातील टेंडरिंगची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. प्राईस शेअर मार्केट रोज कमी जास्त होत असतं. डायनेमिक प्राइसिंग आहेत.
प्राईस ही कमी जास्त होते, त्याप्रमाणे आपल्याला प्राईस कमी जास्त करता येते. आपल्याला स्ट्रॉंग वेंडर रेटिंग सिस्टम मिळते. वेंडर सिस्टम आपली जी रेटिंग आहेत त्या रेटिंगवरती आपल्या प्रोडक्टचं क्वालिटी, कॅपेबिलिटी, कॅपॅसिटी क्रायटेरिया कळतो. काही नवीन प्रोडक्ट जर असेल तर तो पण आपण GMला सुचवू शकतो. त्यानंतर सेलर फ्रेंडली डॅशबोर्ड आहेत. सेलर फ्रेंडली डॅशबोर्ड या ठिकाणी आपण डॅशबोर्ड चेक करू शकतो. त्यानंतर न्यूज आणि इव्हेंट सेक्शन आहेत. आणि नवीन काय आलं GMमध्ये त्याची शो लिस्ट आहेत. हे मित्रांनो काही मागच्या एक 7-8-10 दिवसातले स्क्रीनशॉट आहेत का. हे चित्र 2 सप्टेंबरपर्यंत झालेलं होतं. प्रायमरी युजर, प्रोडक्ट कॅटेगरी, सर्व्हिस कॅटेगरी, टोटल नंबर ऑर्डर किती झालेले आहेत, ग्रॉस व्हॅल्यू किती आहे. सेलर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर तुमच्या आणि माझ्यासारखे जवळपास 92,22,000 सेलर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर या ठिकाणी रजिस्टर झालेले आहेत. मागच्या वर्षीचा हा रेकॉर्ड ब्रेकिंग टर्नओव्हर आहेत. 4 लाख करोड हा रेकॉर्ड ब्रेक टर्नओव्हर GMने केलेला आहे. त्यानंतर इथे बेनिफिट्स आहेत का. आपण GMवरती रजिस्टर केल्यानंतर काय काय बेनिफिट्स मिळतात आपल्याला. तर क्वालिटी टेस्टिंग सर्टिफिकेट मिळतं. आपला टर्नओव्हर आपण एक्सप्लोर करू शकतो. इंडियन पोस्टची एक सर्व्हिस मिळते आणि GM आहे म्हणून ते फायनान्शियली आपल्याला मदत करतात. 7 वर्ष झालेले आहेत GMला येऊन. मॅग्निफाईंग इयर सेलिब्रेट केलं GMने. त्यानंतर खूप ठिकाणी असं असतं का त्यांना असं वाटतं का आमचे जर पेमेंट नाही आला तर काय, प्रशासकीय यंत्रणेमध्ये पेमेंट डिले होतो, मिळत नाही, अशा बऱ्यापैकी शंका आपल्या मनामध्ये असतात. तर इथे स्कीम आहेत विवाद से विश्वास 1, विवाद से विश्वास 2. विवाद से विश्वास 1 व विवाद से विश्वास 2 या स्कीममध्ये आपण कंप्लेंट करून आपले जर पेमेंट आलेले नसतील, अडकलेले असेल, प्रॉब्लेम्स असेल तर इथनं जिल्हा उद्योग केंद्राकडनं आपण सोल्युशन मागू शकतो. त्यानंतर हे सर्व फुटप्रिंट्स आहेत. आता संपूर्ण देशामध्ये GMचं काम चालू झालेलं आहे. माझ्या लेफ्ट साईडला बँक्स आहेत आणि राईट साईडला पार्टनर आहेत. पूर्ण GMची सेलर बायर साईडची संपूर्ण प्रोसिजर कशी चालते, कशा प्रकारे संपूर्ण GMची प्रोसिजर आहेत, हे सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर स्टेक होल्डर्स आहेत. सेलर, आपण सेलर साईटने काम करतो. OEM, MSE, स्टार्टअप, ऑथराइज रिसेलर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि हे थोडेसे आमच्या ट्रेनिंगचे फोटोग्राफ्स. इग्नाईट महाराष्ट्राला पण प्रशासकीय यंत्रणेला ॲज अ ट्रेनर म्हणून काम केलेलं होतं मी. त्यानंतर RCFला MCED धुळे असेल, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र याचे ट्रेनिंग्स असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, या सर्वांना जे ट्रेनिंग आहेत ते प्रशासकीय यंत्रणेला ट्रेनिंग देण्याचं काम मी करतो. त्यानंतर TV वरती माझी मुलाखत झालेली आहेत, पेपरलाही माझी मुलाखत झालेली आहेत. तर कशा प्रकारे निविदा समजली तरच मराठी उद्योजक घडतील आणि आपल्याला मराठी उद्योजक सर्वात जास्तीत जास्त घडवायचे आहे. महाराष्ट्राला एका नवीन उंचीवरती घेऊन जायचं आहे. उद्योजकीय महाराष्ट्र हे माझं वाक्य आहेत. तर त्या पद्धतीने आपल्या सर्वांना काम करायचं आहे. तर ही होती मित्रांनो कोर्स संदर्भातली सर्व माहिती, का कशा प्रकारे GM चालतं, GMची बेसिक इन्फॉर्मेशन काय आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी GM रजिस्ट्रेशन असेल, अदर जी इन्फॉर्मेशन असेल ती घेऊन लवकरच तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. काही अडचण आली स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपचा स्कॅन कोड दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअपला स्कॅन करून मेसेज करू शकता मोबाईलवरती.
कॉन्टॅक्ट करू शकता. चलो, सर्वांची रजा घेतो. परत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद.